लढाई देखील लढावी लागणार आहे। अथांग सागरालाही ज्यांच्या कर्तृत्वानं धडकी भरली ते नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। सेल्युलर जेलच्या काळकोठडीमध्ये असतानाही ज्यांनी आपल्या लेखणीतून क्रांतीची ज्वाळा जिवंत ठेवली, ज्यांनी मजसीने म्हणत मातृभूमीच्या ओढीनं सागरामध्ये देखील उडी घेतली, त्या सावरकरांचा प्रखर राष्ट्रवाद आजही महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे। सावरकर म्हणजे केवळ एक नाव नव्हे तर एक धगधगती विचारधारा आहे आणि आज याच विचारधारेवरून महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये एक मोठा भूकंप झालाय। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेटपणे अजित पवारांच्या पक्षाला खडेबोल सुनावले। सत्तेसाठी तडजोड केलेली असली तरी विचारांशी तडजोड करणार नाही हा शेलारांचा पवित्रा युतीच्या भविष्याबद्दल नेमके काय संकेत देतोय? आमचा पक्ष हा पूर्णपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला आमच्या सोबत राहायचं असेल तर अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, असं शेलारांनी ठामपणे सांगितलं। आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत, त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात, आम्ही आमचं काम। बरं, शेलारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा हिंदुत्व आणि सावरकर या मुद्द्यांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे। याबाबत अजित पवार यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा अजित पवारांनी त्या विषयावरती बोलणं टाळलं। पाहूयात। मी आपल्याला सांगू का, तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही। मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्या अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय। मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचं उत्तर देईन। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। मी निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मागतो। दुसरीकडे मात्र आशिष शेलार यांच्या प्रखर इशाऱ्यानंतर महायुतीमध्ये ठिणगी पडलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर मौन बाळगत भाष्य करणं टाळलं। मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून शेलारांना जशास तसं उत्तर दिलंय। यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आणि अजित पवार गट आमने सामने आल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। काय आहे अमोल मिटकरींच्या पोस्टमध्ये ते आधी पाहूयात। अमोल मिटकरी एक्स पोस्टवरती लिहितात, प्रिया आशिष शेलारजी, दादा आणि दादांचा पक्ष तुमच्या आदर्शांच्या नेतृत्वावरच चालला पाहिजे हा जो तुमचा अट्टहास आहे आणि हे जे तुम्ही ठासून सांगता त्यात किती तथ्य आहे हे तुम्हालाच माहित। तुर्तास इतकंच सांगेल, आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीशी बांधील आणि प्रामाणिक आहोत आणि पुढच्या काळातही राहू। तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरी आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजानं का होईना स्वीकारावीच लागेल, हे त्रिवार सत्य आहे, असं म्हणतायत स्वतः अमोल मिटकरी। या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ती देखील पाहूयात। भाऊ, आशिष शेलार म्हणतात अजित पवारांना की तुम्हाला जर वीर सावरकरांचे विचार पटत नसतील तर तुम्ही लांब राहा किंवा तुमच्याशिवाय पण विचार करावा। मला असं वाटतं की वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा मला मान्य नाही। आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर यांना। विकासजी, स्वागत आहे आपलं। दोन वेगवेगळ्या विचारधारांचे